रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला गुप्त मंत्र म्हणजे काय याविषयी विवरण ऐकवणार आहे. जरा मनाचे कान करून ऐका. काही संप्रदाय आणि त्यांचे गुरु, नेतृत्व करणारे महाराज हे आपला संप्रदाय वाढवण्यासाठी कानमंत्र देतात आणि हा आमचा गुप्त मंत्र आहे, इतरांना माहीत नाही असं म्हणून आपला संप्रदाय वाढवतात आणि त्यांच्या तेवढ्या लोकांपुरतं तो मर्यादित राहतात आणि हळूहळू दुसऱ्यांचे सभासद वाढवतात. हे करत असताना दुसऱ्याच्या संप्रदायाची निंदा करायची, दुसऱ्याचे मंत्र खोटे आहेत, आमचाच खरं आहे आणि तो फार गुप्त मंत्र आहे आणि प्रभावी आहे, अशा प्रकारचं म्हणजे मानसिक शास्त्र त्या भाविकावर घालतात. आणि ते मानसशास्त्र लोकसामान्य असतात, त्यामुळे त्यांना ते रुजतं आणि आपापला संप्रदाय वाढण्यासाठी ही युक्ती, ज्याला क्लुप्ती म्हणतात शास्त्रामध्ये, ते बरेच लोक वापरतात. तेव्हा गुप्तमंत्र असतो का आणि असला तर तो किती प्रभावी असतो, किती काम करतो, याच्यावर आजचा हा आपला व्हिडिओ आहे. आता काही लोक असे असतात की त्यांना ज्ञान कमी असतं, मग ते काय करतात, होम हवन करायचं, मग त्या गावातले शिष्य वगैरे करण्यासाठी मग गुरु. आता प्रत्येक माणसाला असतं का जीवनामध्ये गुरु पाहिजे बाबा. आता गुरु म्हणजे ज्ञानी गुरु काही इतके स्वस्त नाही आहेत आणि कुठेही ते गल्ली बोळाणी मिळत नाही आहेत. आणि मग असले गुरु गावोगाव फिरून तिथं होम हवन करून त्या गावचे सगळे भाविकांना मंत्र देतात, कान मंत्र. आणि कान मंत्र म्हणजे त्याला कान फुंकणं म्हणतात. कान फुकायचा आणि त्यात तो मंत्र सांगायचा आणि तो कोणाला दुसऱ्याला सांगायचा नाही. असा प्रकारचं त्याच्यावर एक मोहिनी म्हणू आपण, किंवा ज्याला संमोहन विद्या म्हणतात, तसं एक संमोहन घालून ठेवायचं की कोणाला सांगायचं नाही. त्याला कान मंत्र म्हणतात. एका हिंदी कवीने असं म्हटलं आहे, कई जादूगार होते गुरु, फूफा क्या करते सदा, ठाणे ठुणे बतलाए क्या दुनिया क्या करते फिदा, पार याद रखना भाइयों ये गुरु नहीं गुरगुर है, कुत्ते तभी कुछ ठीक है पर ये लुबाड़े शूर है, लाखों गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का, सब स्वार्थों के आसरे डंका बजाते नाम का, विश्वास का गुरु एक है बाकी नहीं कुछ ध्यान दे, जो खास पहचान दे ऐसे गुरु पर जान दे. अशा प्रकारच्या कवीने फार सुंदर काव्य केलेलं आहे. तेव्हा कानमंत्राच्या पाठीमागे जर ज्ञानमंत्र नसेल, ज्ञान नसेल, त्याचं मानसशास्त्र नसेल, तर्क नसेल, शास्त्र नसेल, तर तो कानमंत्र फक्त कानमंत्र राहतो आणि तेवढ्यापुरताच तो मर्यादित राहतो. आता ज्ञानमंत्र ज्ञानदेवांनी दिला. भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आणली, अमृतानुभव, हरिपाठ असे अनेक ग्रंथ लिहिले गेले. याला म्हणतात ज्ञानमंत्र. आणि लोकांना असा मंत्र दिला की मंत्र दिला रामकृष्ण हरी, तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांना तर मंत्र रामकृष्ण हरी दिले. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी, ते बी स्वप्नात. आणि स्वप्नातला मंत्रसुद्धा आज वारकरी संप्रदाय मोठ्या आदराने भावनेने जपतो आहे आणि लाखो लोक त्या संप्रदायाचे त्या मंत्रावर आधारलेले आहेत. आपण एक दृष्टांत पाहू, म्हणजे मग सगळा खुलासा आपोआप होईल. रामानुजाचार्य एक महान दार्शनिक होते. त्यांना त्यांच्या गुरुने असाच एक कानमंत्र दिला आणि सांगितलं, हे बघ, हा मंत्र फार महत्त्वाचा आहे, उद्धारक आहे आणि हा कोणाला सांगायचा नाही, असं त्याला तंबी दिली. झालं. मग आता ते रामानुजाचार्य म्हणजे ज्ञानीच होते, बुद्धी प्रगल्भ असल्यामुळे त्यांना असं वाटलं की जर हा मंत्र चांगला आहे, उपकारक आहे, तारक आहे, तर मग दुसऱ्याला का द्यायचा नाही. म्हणून त्यांनी विचार करून जे गरजू आहेत, जे भाविक आहेत, त्यांना मार्गावर आणण्यासाठी हा मंत्र ते द्यायला लागले. आणि बरेच त्याचे अनुयायी व्हायला लागल्यानंतर हे गुरु महाराजांना कळल्यानंतर ते त्यांच्याकडे आले, म्हणले, का रे, तुला काय सांगितलं होतं, तो हा मंत्र दुसऱ्याला देतोयस,
तो म्हणले महाराज मंत्र आहे तो इतरांचा उद्धार करावा असं मला वाटतं आहे. आपणच सगळं खाणं, तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चडफडू घ्या रे तुम्ही, घ्या म्हणतात. या आनंदाचा आम्ही आनंद भोगतोय ना, तो आनंद कशाने होतोय ती युक्ती, ती वस्तू तुम्हाला मी देतो आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ते रामानुजांनी त्या गुरूंना सांगितलं की महाराज तुम्ही दिलेला हा जो मंत्र आहे तर या मंत्राने लोकांचा उद्धार होतो ना? म्हणले हो नक्कीच होतो म्हणाले. हो हो. मग हा जर उद्धार होत असेल तर मग द्यायला काय हरकत आहे? नाही म्हणले. हां, तो दुसऱ्याला मंत्र दिलास, माझी आज्ञा मोडून तू मंत्र देतोयस ना, तर तू नरकाला जाशील. माझी शापवाणी आहे तुला. तर ते म्हणले महाराज मंत्राने लोकांचा उद्धार होतो ना? पण म्हणजे नक्की होतो. म्हणले मग जर या मंत्राने लोकांचा उद्धार होत असेल आणि जर त्यामुळे मला नरकाला जावं लागलं ना तर मी नक्की जाईल, पण लोकांचा उद्धार महत्त्वाचा आहे. आज्ञाने लावावे सन्मार्गासी, सन्मार्गाला लावण्यासाठी या मंत्राचा जर उपयोग झाला आणि लोक जर या मार्गावर त्या निमित्ताने आले तर ते हवंच आहे. तेव्हा अशा प्रकारचं रामानुजाने त्यांना उत्तर दिलं आणि त्यांनी आपलं उघडा मंत्र सांगण्याचं सुरू केलं. आणि तोच नेमका वारकरी संप्रदायाने हाच पायंडा किंवा हीच पद्धत, हीच प्रक्रिया राबवलेली आहे. हे जे संप्रदाय चालवणारे आमचा गुप्त मंत्र, आमचा अमुक मंत्र कोणालाच माहिती नाही, काय काय कसं काय माहिती असेल, काय काय असं सांगायचं भ्रूम. आता भ्रूम काय लिहिता येत नाही, बोलता येत नाही, आणि मंत्र आणि त्याला म्हणतो सांगितलं कोणाला सांगायचं नाही वगैरे, आणि कुठे लिहिलेला पण नाही. आता भ्रूम असं लिहायचं बरं अवघड आहे. तर तेव्हा असे काही जे लोक असतात ना ते आपापले पंथ संप्रदाय चालवतात आणि मग आपला संप्रदाय वाढवण्यासाठी इतरांची सुद्धा निंदा करतात. इतरांची असा एक संप्रदाय आहे. ते म्हणतात राम राम सब कोई कहे ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तर गए ओ नाम कुछ और. हे रामनाम वगैरे तुम्ही घेताना हा मंत्र नाहीच आहे, हा कलियुगातला अलीकडचा मंत्र आहे. ज्या नामाने ध्रुव प्रल्हाद तर गए ओ नाम कुछ और, आणि ते आमचं नाम आहे आणि ते आम्ही आमच्या संप्रदायाला देतो. आता ध्रुव प्रल्हादाचे मंत्र काय आहेत ते सगळे जाहीर आहेत. ध्रुवाचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नारदाने दिलेले हे सगळे प्रसिद्ध आहेत. पण ते त्यांचं महत्त्व वाढण्यासाठी भ्रमिष्ट करून लोकांना आपल्याकडे ओढण्यासाठी असं काहीतरी सांगतं ओ नाम कुछ और. आता और काय आहे? नाम आणि नामी यांचा भेद, यांचं ज्ञान हे सविस्तर सांगण्याच्या ऐवजी एवढंच सांगायचं ओ नाम, आणि जे आम्ही सांगितलं तुम्हाला तेच ते नाम आहे. आता त्यांना काय माहीत कोणतं नाम आहे आणि कोणी कोणाला मंत्र दिला, पुराणं काय सांगतात, शास्त्र काय सांगतात, तो मुद्दा तर्कावर टिकतो का, त्याचा अनुभव आहे का, त्याला युक्ती आहे का, युक्ती प्रमाण या गोष्टी पाहिजे आणि अनुभव पाहिजे. जर का ते प्रमाण लक्षणाभ्याम ही वस्तुसिद्धी, प्रमाण आणि लक्षण असल्याशिवाय वस्तूची सिद्धी होत नाही, हे सामान्य माणसाला कसं माहिती असणार. तेव्हा अशा प्रकारचा उघडा मंत्र आणि तो आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, वैष्णवामध्ये, भागवतामध्ये रूढ झाला. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. याचा अर्थ असा की त्या मंत्राच्या मागे, त्या नामाच्या मागे जर का कानमंत्राच्या पाठीमागे ज्ञानमंत्र नसेल, तर्क नसेल, अनुभव नसेल, तर तो मंत्र फारसा कामाचा नाही, काम देत नाही. ज्ञानोबरायांनी या मंत्रावर आपलं मत व्यक्त करताना ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं आहे, माऊली म्हणते जर मंत्राने मरे मैत्रीची वैरी मरे, मंत्रेची वैरी मरे तरी का बांधावी कटारे, रोग जाय दूध सागरे तरी कडुनिंब का पियावा. मंत्रेची वैरी मरे, मंत्राने जर वैरी मरत असते तर मग तरी का बांधावी कट्यारे, कमरेला कट्यार घेऊन कशाला फिरावं लागलं असतं. रोग जाय दूध साखरे तरी कडुनिंब का पियावा. तात्पर्य असं आहे की हे जे मंत्र आहेत त्याच्या पाठीमागे भावना, त्याच्या पाठीमागे तर्क, त्याच्या पाठीमागे युक्त, लक्षण, प्रमाण या गोष्टीने टेकला तर तो मंत्र काम करतो. आणि म्हणून शास्त्रकार म्हणतात विश्वासो फलदायक हा.
विश्वासच माणसाला फल देतो आणि त्या मंत्रावर विश्वास ठेवा, दगडावर विश्वास ठेवा, मंत्रावर ठेवा, गुरुवर ठेवा, त्याचं फल तुम्हाला नक्की मिळेल असा हा तात्पर्य अर्थ आहे. तेव्हा सज्जन हो, आपणाला भाव असला आणि गुरुने आपल्या सांगितलं की हा मंत्र आहे आणि तरेल तो आमचाच श्रेष्ठ आणि त्याचा कनिष्ठ असा म्हणण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. तुमचं तुम्ही सिद्ध करत असताना दुसऱ्याचं खंडन करण्याची गरज नाही किंवा निंदा करण्याची गरज नाही. तर सांगायचा मुद्दा असा, दुसऱ्याची रेषा न खोडता आपली रेषा मोठी करा, आपोआप ती रेषा लहान होईल. आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा जो भागवत संप्रदाय फोफावत गेला, तर उघडा मंत्र सर्वासाठी खुला केला. या रे लहान थोर, याते भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. असं या रे म्हटलं, लहान थोर याती भलते, कोणत्याही जातीचे, सगळ्या सर्वासी ठेयाय अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे इथे अधोरेखित करूया आणि हा आपला व्हिडिओ संपवूया. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.